खैर मम्मीज, आज आपण अशी रेसिपी पाहणार आहोत जेणे बाळाच्या शरीराला प्रोटीन मिळते, ग्रोथसाठी चांगला आहे आणि बाळाची रोगप्रतिकार शक्ती चांगली होते, जेणे बाळ आपलं आजारी लवकर पडत नाही. चला आता आपण बघूयात कुठली रेसिपी आहे. इथे मी अर्धी चपाती घेतली आहे. बाळाला आपण चिकन सूप देणार आहोत, पण योग्य पद्धतीने देणार आहोत. बघा, चिकन सूप देण्याचे खूप सारे फायदे आहेत. बाळाच्या शरीराला प्रोटीन मिळते, ग्रोथसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सर्दी खोकल्यात इम्युनिटी वाढते, पचायला हलकं असतं, त्यामुळे बेबीला डायजेस्ट करायला सोपं जातं चपातीमध्ये. आणि इथे बघा, असं मी सूप काढून ठेवलं होतं. चिकन सूप हे माझ्या बाळाला मी 10 महिन्यापासून चालू केलेलं आहे. आणि कलेजी मी देत असते बाळाला. मी चिकनची दुसरी पीस असतात ते देत नाही, मी बाळाला कलेज देते. तुम्ही पण कलेज द्या, कारण की दुसरे पीस पचायला खूप जड जातात आणि ते योग्य नाही आहे बाळासाठी. त्यामुळे चपाती इथे मी तुकडे करून घेतले आहेत, मोठे मोठे तुकडे केले तरी चालेल. आणि त्यामध्ये मी चिकन सूप आता टाकून घेतलं आहे. एक 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवायचं, जेणेकरून ते छान असं सॉफ्ट होईल आणि आपल्याला चुरायला इझी जाईल आणि बेबीला खायला पण खूप सॉफ्ट लागेल. ते चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्स मिळतात, त्यामुळे बाळाला एनर्जी मिळते. आणि मी बाळाला कलेजी याच्यासाठी देते, जेणेकरून त्यामध्ये आयर्न खूप जास्त असतं. ॲनेमिया टाळण्यासाठी बेस्ट आहे कलेजी. आणि ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप फायदेशीर आहे. याच्यामध्ये विटॅमिन ए, B12 भरपूर असतं. ओव्हरऑल ग्रोथसाठी खूप चांगलं आहे. आणि अशा छान पद्धतीने चुरली आहे. आणि पाहत असाल की मी कलेजी याच्यामध्ये घेतली नाही. कलेजी आपण बाळाला नंतर देणार आहोत, कारण की कलेजी दिली की ती बाळ अगदी व्यवस्थित खात नाही, म्हणून बाळाला वेगळी कलेजी दिली पाहिजे असं मला तरी वाटतं. आणि अशी छान चपाती मी सॉफ्ट अशी चुरून घेतली आहे. थोडंसं रस्सा मी सूप ठेवलं होतं, जेणेकरून ते नंतर लागली, तर त्यासाठी मला ते काम येईल. आणि मी इथे व्हॉइस ओव्हर करते, म्हणून माझं बाळ पाहत असाल कसं आवाज करते, खेळतोय तो माझ्यासोबत. आणि त्यानंतर अगदी सॉफ्ट झाले असं आपण बाळाला देऊ शकतो. पण याची एक काळजी घ्यायची, आपण जेव्हा चिकन शिजवतो तेव्हा एखादा हड्डीचा तुकडा वगैरे त्याची जाणार नाही ना, अशी याची काळजी घ्यायची. आणि त्यानंतर बघा, अशी कलेजी आपण घेतली आहे एका वेगळ्या वाटीमध्ये, आणि तिला मी अगदी बारीक करून ती माझ्या बाळाला देणार आहे. आणि अगदी शेवटपर्यंत मी तुमच्यासोबत टिप्स शेअर करत राहणार आहे, त्यामुळे आपल्या व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत पहा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हो, याची काळजी काय घ्यायची, आठवड्यातून 1 ते 2 वेळा द्यायचं, जास्त वेळा द्यायचं नाही, जेणेकरून बेबीला हेवी होणार नाही. सूप फार स्पायसी किंवा जास्त ऑइली नसावं. आणि सगळं अगदी सॉफ्ट आणि मॅश करून बेबीला द्या. आणि एक घास याचा थोडासा आणि एक घास थोडा त्याचा, असं दिलं की बेबीला खायला देखील सोपं जाईल. आणि अर्धी चपाती 10 महिन्याचं बाळ सहज खाऊ शकतं, त्याच्यामुळे आपण हे करू एवढी अर्धी चपाती चुरू शकतो. प्रत्येक बाळ वेगळं असतं. आणि याने रोगप्रतिकार शक्ती बाळाची वाढते. अशा पद्धतीने मी माझ्या बाळाला चपाती देत असते. चिकन चपाती मी अशी देते. चिकनचा जो रस्सा असतो आपण शिजवतो ते सूप आणि हे असं चुरून देत असते. तुम्ही तुमच्या बाळाला नक्की द्या. तुमच्या बाळाचं वजन वाढत नसेल, बाळाची रोगप्रतिकार शक्ती कमी असेल, तर तुम्ही हे आठवड्यातून 1 ते 2 वेळा देऊ शकता. याने बाळ आजारी पडणार नाही. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.